नमस्कार. मी मुख्य संपादक संभाय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. होनेवाडी नजीक चाप्याच्या विहिरीजवळ पुन्हा पोल्ट्रीचा अंड्यांचा दुर्गंधी कचरा. होनेवाडी ग्रामस्थ आक्रमक. आजरा तालुक्यातील आजरा महागाव रोडवर होनेवाडी ग्रामपंचायत हद्दीनजीक वन विभागाच्या हद्दीत व चाप्याची भाव या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत मागील 4 दिवसापूर्वी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीने कचरा टाकणाऱ्यांना निषेध व वन विभागाने यांच्यावर कारवाई करावी याबाबत सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलवर मागणी केली होती व ग्रामस्थ देखील व इतर व्यापारी यांनी देखील या ठिकाणी कचरा टाकू नये अशा सूचना देऊन देखील आज दिनांक 22 रोजी पोल्ट्रीधारक खराब अंडी व अंड्याचा दुर्गंधी कचरा या ठिकाणी फेकताना पोलीस पाटील रणजित सुतार यांनी सदर गाडी पकडली व ग्रामस्थ यांना बोलवून वन विभागाच्या ताब्यात दिली व पुन्हा या ठिकाणी कचरा टाकू नये व कचरा टाकणाऱ्या यांच्यावर वन विभागाने कारवाई करावी व या ठिकाणी भाग बंदिस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आज रोजी प्रचंड दुर्गंधी होईल असा कचरा टाकला. तालुक्यातील एक जबाबदार लोकप्रतिनिधी यांच्याकडून हे कृत्य झाल्याने याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. वन विभागाचे अधिकारी श्री निळखंडे यांनी संबंधित गाडी वन विभागाच्या ताब्यात देऊन दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले. याबाबत होनेवाडी ग्रामस्थ सरपंच ग्रामस्थ यांनी दिलेली मुलाखत. यावेळी होनेवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व ग्रामस्थ मार्फत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे सांगितले. यावेळी सरपंच श्रीमती प्रियंका आजगेकर, सदस्य कृष्णा पाटील, पोलीस पाटील रणजित सुतार, शाहू व्यायामशाळेचे सदस्य व ग्रामस्थ महेश पाटील, विश्वास सुतार, रमेश पाटील, रघुनाथ बेळगुणकर, महेश चव्हाण यांच्यासह राजश्री शाहू व्यायामशाळेचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात व आजरा तालुक्यातील होनेवाडी या गावच्या हद्दीमध्ये मागील 4 दिवसापूर्वी चाप्याची भाव या ठिकाणी जो कचरा टाकला जातो, दुर्गंधी कचरा, यामध्ये कासार, पुन्हा मेडिकलवाले असे वेगवेगळ्या पोल्ट्रीवाले हे कचरा टाकून ते दुर्गंधी करतात. यापासून आरोग्यास धोका आहे अशा पद्धतीने ग्रामपंचायत तक्रार केली होती. त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही लाईव्ह शो केला होता. आज दिनांक 22 हा बेंदराचा सण असताना आज या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ एका पोल्ट्रीधारकाने आपली पोल्ट्रीची अंडी या ठिकाणी टाकून दुर्गंधी कचरा केला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत. काय सांगाल आपण की आपली काय समस्या आहे? साहेब, आपल्याला आठवत असेल, आपण 4-5 दिवसापूर्वी एक लाईव्ह घेतला होता. याच्यामध्ये आपला जो आजरा महागाव रस्ता आहे त्या आपल्या होनेवाडीच्या हद्दीमध्ये चाप्याची भाव या ठिकाणी मृत जनावरे, मेडिसिनवाले, सुशिक्षित स्वतःला म्हणून घेणारे डॉक्टर, हे सिरिंज, खराब मेडिसिन, त्याचबरोबर पोल्ट्री व्यावसायिक आपला पोल्ट्रीचा सगळा कचरा, मृत कोंबड्या, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाकत असतात. इतकी दुर्गंधी तिथे पसरलेली असते की तिथं माणसाला सहजासहजी जाणं प्रवास करणं एवढं अडचणीचं होतं. आणि या अनुषंगानं ग्रामपंचायत किंवा आम्ही होनेवाडीकर ग्रामस्थ म्हणून वेळोवेळी वन विभागाला आम्ही ते वेळोवेळी त्याची समज दिली आहे. काही वेळा तर असं निदर्शनास आलेलं आहे की इथं आपण बोर्ड बघत असाल तर ठिकठिकाणी बोर्ड लावले आहेत, सॅटेलाईट तिथं उपलब्ध आहे. त्याच्यावरती घनकचरा टाकणाऱ्यांना किंवा दुर्गंधी पसरवणाऱ्यांना, वन विभागाचं नुकसान करणाऱ्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करू असे इथं बोर्ड देखील, फलक देखील लावले. पण या वन विभागाकडून कोणतीही अजूनपर्यंत उचित कारवाई झालेली आम्ही ग्रामस्थ पाहायला मिळत नाही. 8 दिवसापूर्वीची घटना होते न होतेच आज पुन्हा एकदा या तालुक्यातील अगदी सुशिक्षित म्हणणारे लोकप्रतिनिधी, त्यांचा टेम्पो, जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यातील जे हॅचरिंग केलेली पिलं जी खराब झाली असतात, ती अंडी जी असतात, त्याचे पूर्ण टेम्पोचे जवळजवळ 7-8 बॅरल पूर्ण अंडी खराब झाली, ती आज त्यांनी चाप्याच्या भागामध्ये उलटवली. आमच्या गावचे पोलीस पाटील रणजित सुतार यांना ती घटना ज्यावेळी त्यांनी स्वतः प्रत्यक्षदर्शी पाहिली, त्यांना थांबवलं गेलं आणि थांबवल्यानंतर पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत त्यांनी ते निदर्शनास आणलं. आम्ही सगळे त्या घटनास्थळी पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर ते लोकप्रतिनिधी ज्यावेळी तिथं आले आणि आम्ही ज्यावेळी भेटलो त्यांना,
तर आपल्याच या तालुक्यातले प्रसिद्ध उद्योगपती राजू होलम सर यांची ती गाडी आम्हाला आढळली. आम्ही त्यांच्याशी संवाद केला, पण आम्ही त्यांना स्वतःही बोललो की आपण सगळे सुशिक्षित लोकप्रतिनिधी आहात, आपल्या मिसेस या तालुक्याच्या सभापती राहिल्यात आणि असे असताना देखील आपल्याकडून हे जे कृत्य होतं आहे ते कृत्य आपल्याला शोभनीय आहे का? तर त्यानंतर कोणतीही कारवाई किंवा कोणत्याही गोष्टी त्यांनी बोलल्या नाहीत. ड्रायव्हरानंच टाकलं असं ते म्हणत असले तरी प्रत्यक्षदर्शी आमच्या पोलीस पाटलांनी ज्यावेळी ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हरनी मालकांनी ज्या सूचना दिल्या त्या मालकांच्या सूचनेचा आम्ही फॉलोअप केला असा मेसेज त्या ड्रायव्हरने देखील दिला. वन विभागाला मागच्याच वेळी आम्ही ग्रामपंचायत आमच्या सरपंच मॅडम असतील, डेप्युटी सरपंच असतील, सर्व सदस्यांनी ठराव दिला की याच्यावरती तात्पुरती सोय न करता पुरेशी कारवाई व्हावी, जाळीचं कुंपण व्हावं, पण वन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. आताही ती गोष्ट निदर्शनात आम्ही ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आणून दाखवतोय, पण वन विभागाचे डोळे मात्र अजूनही मिटलेले आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आताही 2 तास साहेब आम्ही भांडत होतो, वनपाल तिथं उपस्थित आहेत, फॉरेस्ट तिथं उपस्थित आहेत, तरी देखील आमच्या कोणत्याही कारवाईला त्यांनी दाद दिली नाही. शेवटी आम्ही सगळे ग्रामस्थ ज्यावेळी ताकदीने तिथं आवाज करून बोलायला लागलो, आता मात्र त्यांनी पंचनामा चालू केला आहे. असं निदर्शनास येतं तात्पुरती कारवाई होते, छोटे मोठे काहीतरी गुन्ह्याने आर्थिक दंड लावला त्यांनी पुन्हा सोडलं जातं. आणि एकदा तर आम्ही सगळे ग्रामस्थ आम्ही असे म्हणतोय, एकदा त्या गुन्हेगाराला सजा व्हायला पाहिजे, त्याशिवाय इथं शिस्त लागणार नाही, अशी सर्व ग्रामस्थांची आमची मागणी आहे. सद्यस्थितीला ज्यांनी हा कचरा टाकला आहे तो कचरा JCBच्या सहाय्यानं आपण कचरा उचलत आहोत व पुन्हा त्या ठिकाणी माती टाकून अस्वच्छ केलेला भाग हा स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली असं सध्या निदर्शनास येतं. धन्यवाद. आम्ही मध्ये वन विभागाला सुद्धा लेखी निवेदन दिलेलं होतं, त्यांना सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या होत्या, तरी सुद्धा त्यांना सुद्धा आता आम्ही जे पोलीस पाटलांचे टेम्पो पकडला आणि त्यानंतर त्यांनी फोन लावला मला, त्यानंतर आम्ही घटनास्थळी इथं येऊन आमचे ग्रामपंचायत सदस्य सर्व आमचे युवा नेते मुलं आपल्या राजेश शाहू व्यायामशाळा सर्व मुलं येऊन आम्ही इथं आता पंचनामा झालेला आहे आता आणि ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी. नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या गावची ओळख असणारी चाप्याची बाव म्हणजे आजरा महागाव रोडवर अतिप्राचीन अशी ही चाप्याची बाव आहे आणि इथला जो परिसर आहे तो निसर्गसंपन्न परिसर असा आपण मानला जातो. पण आज या निसर्गसंपन्न परिसरामध्ये आपल्याच तालुक्यातील पोल्ट्रीधारक, त्यानंतर अनेक काकण व्यापारी किंवा अनेक म्हणजे आपले जनावरांचे व्यापारी आपली मृत जनावरं आपला कचरा इथं आणून टाकत आहेत. आज इथं आपण जाताना निसर्गसंपन्न वातावरणामध्ये या वनस्पतीचा आस्वाद घेत जाऊ शकतो, पण आजची परिस्थिती जर इथं बघितली तर नाकाला रुमाल बांधल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. मी गडिंगरला स्वतः कामाला असतो, मी घरातून ज्यावेळी जेवून कामावर बाहेर निघतो त्यावेळी इथं आल्यानंतर उलटी येते. अशा प्रकारची परिस्थिती आज इथं या ठिकाणी आहे. आमची वन विभागाला एकच कळकळीची विनंती आहे, अशा प्रकारचा धंदा जर तुम्ही बंद करत नसाल तर तुम्ही ते आमच्यावर सोपवा, आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करतो. आजपर्यंत भरपूर आम्ही तुम्हाला पत्रकं दिली, भरपूर प्रकारात पेपरला ही बातम्या दिल्या, पण तुमच्याकडून कोणतीही त्या पद्धतीने हे झालेली नाही. जर तुम्हाला जमत नसेल तर ती हे आमच्या गाववाल्यांच्याकडे द्या, आम्ही ताकदीने हे करतो. आज एक निसर्गप्रेमी म्हणून एवढी भावना वाटते की निसर्ग जगला पाहिजे, फक्त माणसाचा विचार करून चालणार नाही, त्या कीटकाचा, प्राण्याचा, सगळ्याचा विचार केला पाहिजे, तरच हा निसर्ग टिकेल. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.